नमस्कार. मी ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे. मित्रांनो, आज आपण एखाद्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करावायचा असेल, म्हणजेच दिवाणी स्वरूपाचे जर प्रकरण दाखल करावायचे असेल, तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, त्याचप्रमाणे मेहरबान न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर म्हणजेच प्रकरण दाखल केल्यानंतर त्याची काय काय प्रक्रिया होती व त्याच्या कुठल्या कुठल्या स्टेजेस असतात, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, दिवाणी दावा म्हणजे त्याचे स्वरूप खूप मोठे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या जमिनीमध्ये कोण अतिक्रमण करत असेल किंवा त्याच्या क्षेत्र कसणुकीसाठी हरकत किंवा अडथळा करत असेल, तर त्या पद्धतीने तो दावा दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे फसवून खरेदी खत करून जर घेतलेले असेल, तर त्या स्वरूपात तो खरेदी खत रद्द करण्यासंदर्भात दावा दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने इसार पावती केली असेल आणि त्या इसार किंवा विसार पावतीच्या आधारे जर तो त्या इसार किंवा इसार पावतीच्या आधारे जर खरेदी खत करून देत नसेल, तर खरेदी खत करून मिळण्यासंदर्भात दावा दाखल करू शकतो. मित्रांनो, या व अशा अनेक स्वरूपाचे दावे दिवाणी दाव्यामध्ये व्यक्ती दाखल करू शकतात. म्हणजेच त्या अनुषंगाने लागणारे संपूर्ण कागदपत्र आपण उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे आणि दिवाणी दावा हा कागदपत्रांशिवाय दाखल करणे अशक्य आहे, किंवा दिवाणी दावा हा जर प्रतिवादी यांच्या विरुद्ध दाखल करायचा असेल तर कागदपत्रांशिवाय तो दाखलच होऊ शकत नाही, असं माझं आपणास सांगणं आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करायचा असेल, तर आपणाला लगेच असे वाटते की आपण दावा दाखल केला, लगेच त्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आणि आपल्यासारखा निर्णय लागला पाहिजे, असं आपण त्यात अपेक्षा ठेवतो. परंतु कोर्ट कारवाई जी असती त्या पूर्ण प्रक्रियेमधून जावं लागत असतं. त्यामुळे दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामधील प्रतिवादी यांना त्या वादीने दावा जो दाखल केला आहे त्यावर म्हणणे मांडण्यासाठी त्याला पुरेशी संधी दिली जाते, किंवा तशी कायद्यामध्ये तरतूद आहे. मित्रांनो, म्हणणे मांडणे किंवा त्या दाव्यामध्ये त्याला समन्स काढणे हा ते हजर होण्याच्या पूर्वीची प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध जर दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केला, तर दावा दाखल केल्यानंतर तो रजिस्टर्ड व्हावा लागतो आणि रजिस्टर्ड झाल्यानंतर प्रतिवादींना दाव्याच्या नोटिसा जातात आणि नोटीस गेल्यानंतर प्रतिवादी हजर होतो आणि आता मी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर त्याने त्यामध्ये म्हणजेच प्रतिवादीने त्या दाव्यामध्ये त्याची कैफियत किंवा त्याचा जो जबाब दावा आहे तो त्या दाव्यामध्ये दाखल करणं अपेक्षित आहे, किंवा तो दाखल करावयास मेहरबान न्यायालय त्यासाठी योग्य तो कायद्यामध्ये जे मुदत आहे त्याप्रमाणे त्यांना वेळ देत असते. मित्रांनो, प्रतिवादी यांनी दाव्यामध्ये जर त्यांची कैफियत किंवा जबाब दावा दाखल केल्यानंतर पुढची स्टेज म्हणजे ती असते न्यायालयाने मुद्दे तयार करण्याची, आणि न्यायालयाने मुद्दे तयार केल्यानंतर पुढील स्टेज जी आहे ती मित्रांनो, वादी यांनी त्यांचा जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांची यादी मेहरबान न्यायालयामध्ये देणे आवश्यक आहे. मित्रांनो, साक्षीदाराची यादी दिल्यानंतर वादीने स्वतः जर साक्षीदार मेहरबान न्यायालयामध्ये आणले, तर त्याचे सरतपास दाखल करण्याची प्रक्रिया किंवा सरतपास दाखल करता येईल आणि त्या सरतपास दाखल केल्यानंतर त्याचा उलट तपास प्रतिवादी यांच्याकडून केला जातो, किंवा प्रतिवादी यांच्या विधिज्ञामार्फत त्या साक्षीदारांचा उलट तपास घेतला जातो. मित्रांनो, वादीने त्या प्रकरणात त्याचा संपूर्ण जेवढा आहे तेवढा पुरावा दाखल केल्यानंतर ते प्रकरण प्रतिवादी यांच्या पुराव्यासाठी तारीख नेमल्या जाते. त्यानंतर प्रतिवादीने त्यांचा जो साक्षीदार आहेत ते साक्षीदारांची यादी देणे आवश्यक आहे आणि साक्षीदारांच्या यादीप्रमाणे त्यांचे प्रतिज्ञापत्र मेहरबान न्यायालयामध्ये दाखल करणे आवश्यक आहे. जसे वादी यांच्या साक्षीदाराचा उलट तपास प्रतिवादी यांनी घेतला, तसाच
प्रतिवादी यांच्या साक्षीदारांचा उलट तपास हा वादी यांचे विधिज्ञ घेऊ शकतात किंवा त्यांनी घ्यावायचा असतो. यानंतर प्रतिवादीचा पुरावा झाल्यानंतर मित्रांनो प्रकरण हे बहससाठी तारीख नेमल्या जाते, म्हणजेच आर्ग्युमेंट आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि हे आर्ग्युमेंट झाल्यानंतर वादीचे सुरुवातीला आर्ग्युमेंट असते आणि वादीचे आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्यानंतर पुढील आर्ग्युमेंट हे प्रतिवादीचे असते आणि त्यामध्ये न्याय निर्णय त्याच्यानंतर मेहरबान न्यायालय पारित करू शकते. मित्रांनो, दिवाणी स्वरूपाचा जर दावा दाखल करावायचा असल्यास कागदपत्रांना अतिशय महत्व आहे आणि कागदपत्रांशिवाय दावा हा, मी आता सांगितलं आपल्याला की कागदपत्रांशिवाय दावा हा अपूर्ण आहे, किंवा आपण जर कागदपत्र व्यवस्थित दाखल केले नाहीत किंवा त्या कागदपत्राच्या अनुषंगाने आपण जर दावा आपला लिखाण जर व्यवस्थित मांडला नाही तर बहुतांश दावे हे लिखाण व्यवस्थित न मांडल्यामुळे खारिज होतात. म्हणजेच त्या वादीची केस चांगली असतानाही आपण ते त्याच्यात कागदपत्र व्यवस्थित दाखल न केल्यामुळे किंवा त्या दावा हा योग्य पद्धतीने न लिहिल्यामुळे बरेचसे दावे त्या वादीच्या विरोधात जातात आणि तशा जाऊ शकतात. मित्रांनो, आता हा जर दावाचा निकाल लागला तर त्याच्यात पुढची प्रक्रिया आहे अपील. आणि अपील म्हणजेच तालुका कोर्टातील जे प्रकरण असतं ते जिल्हा न्यायालयामध्ये त्याचं अपील होतं आणि ते अपील करून त्या अपिलामध्ये तीच पुन्हा प्रक्रिया, म्हणजेच त्या अपिलामध्ये साक्षीपुरावा घेतला जाऊ शकत नाही, परंतु जे तालुका न्यायालयामध्ये जे साक्षीपुरावा झालेला आहे त्या साक्षीपुराव्यावर बहस ही एकमेव प्रक्रिया तिथं असते आणि ॲपेरंटनी पेपरबुक पूर्ण त्या अपिलामध्ये दाखल करावायचे असते. मित्रांनो, पुढील जो व्हिडिओ आहे तो अपिलाची प्रक्रिया पूर्ण आपण पाहणार आहोत. एवढे या व्हिडिओमधून मी आपणास सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद.